सोने चांदीच्या वाढत्या दरांचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या टोळींनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातलाय। वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना आढाव परिसरात चांदीचे दागिने उजळून देतो, धुवून देतो असं सांगत महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून चांगला चोप दिलाय। वाशिम जिल्ह्यात सध्या सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। याच संधीचा गैरफायदा घेत दागिने उजळवून देतो, धुवून देतो, स्वच्छ करून देतो असे सांगत फसवणूक करणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत आहेत। शेंदूरजना आढाव परिसरात अशीच एक टोळी फिरत असताना एका महिलेने आपल्या हातातील सुमारे 10 तोळे वजनाचे चांदीचे कडे उजळविण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे दिले। दागिने परत मिळाल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की कड्याचे वजन कमी झाल्यासारखे वाटत आहे। संशय आल्याने संबंधित महिलेने हे चांदीचे कडे सोनाराकडे नेऊन वजन तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10 तोळ्यांचे कडे फक्त 5 तोळेच भरल्याचे निष्पन्न झाले। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी या टोळीचा शोध घेतला। टोळीतील 5 ते 6 जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले। मात्र एक चोरटा गावकऱ्यांच्या हाती लागला। गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप देत जाब विचारला आणि नंतर त्याला आसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले। सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे। विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात अशा प्रकारे तब्बल 70हून अधिक लोकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर येते आहे। या टोळीला जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे।